जे मामा आहेत आणि शेलार यांचे आणि त्यांच्या स्मरणार्थ टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली। तिथून मैदानाचा खऱ्या अर्थानं क्रम हा चालू झाला आणि तिसरी टुर्नामेंट आहे। सलगच्या तिसऱ्या वीक मध्ये या मैदानामध्ये टुर्नामेंट सुरू झाली आहे आणि स्वतः आयोजन करते होम ग्राउंड वरती उतरले। या अगोदर आमंत्रित केलं। मैदानाचं खऱ्या अर्थाने आकर्षण आहे। पूर्णपणे सर्कल मैदान आहे। आउटफील्ड फास्ट आहे, अडथळे कमी आहेत आणि याचा फायदा उचलत या अगोदर 2 शृंखला पाहिल्या, ही तिसरी शृंखला आहे आणि त्याचसोबतीनं तिसऱ्या शृंखलेचा थरार अजून बाकी आहे, कारण की विजेता शोधण्यासाठी अजून देखील आयोजक देखील वाट पाहतात। चलिए खोनी टीम के कप्तान अपने बल्लेबाजों को भेजना है आपको। चलिए नहीं, इससे ज्यादा हम कुछ नहीं कर पाएंगे, कोऑपरेट कीजिए। एक काळ असा होता क्रिकेट मध्ये ना की जिथे एक एक षटकाचे आमचे बरेचसे खऱ्या अर्थाने सिनियर खेळाडू आहेत। लामस गावाचे असतील, करंजवाडे गावामधले असणार आहेत, त्यानंतर आजूबाजूचे सिनियर खेळाडू इथे असणार आहेत, जिथे एक एक ओव्हरच्या मॅचेस खेळाव्या लागायच्या आणि त्या सोबतीने सलगच्या 4-4, 5-5 मॅचेस किती होऊ द्यात परंतु त्या खेळाव्या लागायच्या। बंधनं असायची, वेळ कमी असायची। आता वेळ आहे, हा वेळेचा दुरुपयोग टाळा। आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सूचित करण्यात येत आहे की आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करावे। टीम कोणी संघासाठी जे अनमान कोणी टीम आपल्यासाठी वॉर्निंग आहे, स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे। यानंतर मॅच ऑन होणार है। चलिए विदाउट टाइम पास, चलिए बल्लेबाजों को भेजना है। साथ ही में अंपायर देखिए हमारे मैदान के अंदर आएंगे और मैच की शुरुआत होगी। शेवटची गोड आठवण, सगळ्यात विस्मरणीय आणि अविस्मरणीय यामधला फरक सांगणारी गोष्ट म्हणजे ती आठवण आहे। काही आठवणी अशा असतात की ते विसरलेल्या बऱ्या असतात, काही आठवणी अशा आहेत की त्या जपून ठेवलेल्या बऱ्या असतात आणि अशी काही आठवण या स्पर्धेची राहू शकते। दोन्ही टीमच्या मध्ये मॅच सुरू होणार आहे, मॅच ऑन होणार आहे। मी विनंती करेल टीम कोणी संघाच्या खेळाडूंना, कर्णधाराला विनंती करेल, यानंतर आमचा कॉल नसणार आहे। आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला 2 धावेने पॅनलाइज केलं जाणार आहे, याची आपण दक्षता घ्यायची आहे। टीम जय हनुमान खोनी। सन्माननीय श्री चेतनजी चव्हाण इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। त्यांना मी विनंती करेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं। 12th मैन भाई विदाउट ड्रेसिंग, और देखिए 12th मैन के बिना बात तो बनने वाली नहीं है। असोसिएशन चे नियम आहेत आणि कंपल्सरी रन चेस, हे काय सांगण्यासारख्या नवीन गोष्टी नाही आहेत। चुकीला माफी नाहीये इथे आणि चुकीला माफी देण्याचं काम कोणी करणार देखील नाहीये। फलंदाजांसाठी मागील मॅच मध्ये परभणी पाहायला मिळाली आणि अगदी त्यांनी त्यांच्या ताकदीचा पुरेपूर वापर केला। चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर पाठवलं। अवघड बनणारी मॅच ती मात्र सोपी करण्याचं काम केलं आणि त्याच सोबतीनं कोणी संघाला दाखल केलं। या 3 खऱ्या अर्थाने संघांमध्ये जी आता लढाई सुरू आहे ना, ती खरी चढाई आहे। अद्यापपर्यंतची त्यांची मेहनत आहे। सकाळपासून पहिल्या दिवशी मेहनत केली वाघिवली संघाने, त्याचसोबतीनं मागील दिवसामध्ये अर्थातच कालच्या दिवसामध्ये मेहनत केली टीम रामोडी संघाने आणि आज आपण पाहू शकाल ज्यांची मेहनत रंग आणते अर्थातच सिनियरचे हे संघ भिडताना पाहायला मिळतील आपल्याला। टीम खोनी विपक्ष रामोडी, अप्रतिम लाजवाब आयोजन आणि त्यामध्ये येणाऱ्या आमच्या प्रेक्षक वर्गांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करेल। बरेचसे प्रेक्षक वर्ग असे आहेत की त्यांना मराठी भाषेपासून वंचित आहेत, असे आमचे प्रेक्षक वर्ग देखील आहेत, परंतु ते काय पाहायला आलेत, क्रिकेट खेळ असा आहे ना की एक तर बघणाऱ्याला देखील समजतो, खेळणाऱ्याला अधिक समजतो, परंतु बघणाऱ्याला तितका समजतो आणि अशा प्रेक्षक वर्गाचं देखील मी
हिंदी में बताना पड़ेगा। स्वागत है सभी दर्शकों का। मॅच ऑन। पहिला चेंडू पहिल्या सेमीफायनलचा अर्थात एकच सेमीफायनल पाहायला मिळेल आणि अशा चेंडूला पाठवलंय फाईन लेग सीमा रेषा पार चौकार। डीजे मास्टर देखील पहा आता बेस वाढवत आहेत क्योंकि बेबी को बेस पसंद आहे आणि या प्रेक्षकांना धावा आवडतात आणि त्या धावा आल्या। 4 धावेनी सुरुवात, अप्रतिम सुरुवात। सलगचा दुसरा चेंडू त्याच रेंज मध्ये होता, बॉडीवरती जरूर आलाय परंतु या चेंडूवरती धावा मिळणं कठीण जाणार आहे। धाव फलकामध्ये 4 धावा असणार आहेत। त्या सोबतीनं अंपायर्स कळवत आहेत की इथे गोलंदाजाने नक्कीच प्रयत्न केले परंतु फलंदाजाने तितक्याच अधिक चुका केल्या आणि हा मला वाटतं की या स्पर्धेमधला कदाचित पहिला हिट विकेट असावा। दुसरा हिट विकेट आम्हाला कळवण्यात येत आहे की दुसरा हिट विकेट पाहायला मिळतोय जिथे बॅटर पहिल्या चेंडू मागे चौकार मारत होता आणि त्यानंतर त्याला थांबवलं। हिट विकेटच्या माध्यमातून माघारी गेलाय, निराश जरूर आहे तो। कोणी टीम करिता प्राइस येत आहे शैलेशजी शिंगोळे यांच्या माध्यमातून, तसेच शैलेशजी शिंगोळे आणि शशिकांतजी शिंगोळे यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक करिता दोन्ही मान्यवरांकडून 500 म्हणजे 1000 रुपये मिळणार आहेत आणि त्या सोबतीने दीपेश सिंगे, जर्मन तरे, जर्मन खोनीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। पहिला चेंडू चाललाय सी मार रेखेच्या बाहेर, या मिळते ताबडतोड रोखण ठोक आणि ठोकला षटकार। षटकार आलाय, त्यानंतर हा निर्धाव चेंडू आहे। पंचायत समिती सदस्य आहेत शैलेशजी शिंगोळे आणि त्यांच्या माध्यमातून मागील मॅच साठी देखील पुरस्कृत करण्यात आलं, खेळाडूंना उत्साहित करण्यात आलं। येता कडा प्रहार चढवला, अतिच्या बॅट मधून आला षटकार परंतु भिन्नता ओळखली गोलंदाजाने, चेंडू मागे असणारी गती वाढवली आणि चेंडूला वळवलं ऑफ स्टिकच्या बाजूने। पुन्हा एकदा रिझन तेच होतं परंतु कारणाच्या प्रती थोडीशी उंची कमी गाठली या चेंडूने। धाव फलकामध्ये धावा 10 आहेत, आकडा मोठा मिळाला होता। स्कोर कार्ड काय ना की प्रत्येक वेळी सगळा काही भार जो आहे मोठ्या धावेंवरती उचलण्याचं काम हे जोखमीचं ठरतं आणि ते पाहायला मिळालं देखील, कारण की सिंगल धाव देखील खूप महत्वाची आहे। सलगचा पाहावा लागेल, अंपायर्सकडे लाऊड अपील आहे। आत्मविश्वासाच्या अगोदर एका चांगल्या खेळाडूची ओळख पाहायला मिळाली। आतिश निघाला डगआउटच्या दिशेने, त्यांनी सांगितलं येस मी नॉट झालोय, माझ्या बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय। एसटी रक्षकाने चांगलं काम केलंय आणि अर्थातच या तिसऱ्या चेंडू मागे जिथे धावा मिळवण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र डॉट बॉल मिळणार, त्या प्लस मध्ये जाणार, विकेट मिळवत गोलंदाज राजाच्या खात्यामध्ये 10 धावा जरूर मिळवण्यामध्ये यश मिळालं। 2 विकेट त्याच्या नावी राहणार आहेत। पहिली ओव्हर होती आणि त्याच पहिल्या ओव्हरच्या खेळामधली काहीशी आपण दृश्य पाहत आहात। 10 धावा, लॉस ऑफ द 2 विकेट। नवीन बॅटर राज आला मैदानाच्या आतमध्ये आणि प्रमोद आणि आतिशने अगदी मागील मॅच गाजवण्याचं काम केलं आणि अशा या आतिशला माघारी पाठवण्यामध्ये यश मिळालंय। फलंदाज राज याला
गोलंदाज राज याला आणि त्यानंतरच्या दुसऱ्या ओव्हरची कहाणी नवीन लिहावी लागणार आहे येणाऱ्या बॅटरसाठी, कारण की दोन्ही फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये. करांचा पहिला चेंडू, गुडघ्याचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न, अँकल टोस नोस सगळं काही अगदी स्वतःच्या डोक्याला देखील वाकवण्याचं काम केलं, परंतु गोलंदाजाने सांगितलं झुके का नाही. 10 फलकामध्ये केवळ 2 धावा आहेत. रन सोडण्याचं काम जरूर झालं, रन्स वाढणार आहेत. 2 धाब्याच्या बरोबरीने 12 धावा. लॉस ऑफ द 2 विकेट. कोणी टीम कदाचित बँड आणण्याचा विचार करत आहेत या मॅच नंतर. कदाचित लामज नगरीमध्ये त्यांचा बँड आपल्याला थिरकताना पाहायला मिळेल. आणि परंतु या मध्ये जर त्यांना मेहनत करायची आहे तर या मॅच मध्ये करावी लागणार आहे. पहिली दुसरी तिसरी ट्रॉफी त्यांना मिळणार जरूर, परंतु ही मॅच घेऊन जाणार मेगा फिनालेकडे. ऑन द ग्राउंड लॉंग ऑफ आहे तिथे, सिंगलच मिळेल. दक्षत आपण पाहू, कुणाल आपण पाहू शकाल सिंगल मिळते आणि सिंगलच्या बरोबरीने 13 धावा 10 फलकामध्ये जॉईंट होताना. दिपेशजी शिंगे आणि त्याच सोबतीने हनुमानजी तरे साहेबांच्या माध्यमातून कोणी टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि रामोडी संघ म्हटल्यानंतर बरेचसे पाठीराखे आमच्या लामच गावातून रामोडी करिता देखील उभे होणार आहेत. उंच खुरा फलंदाज, उंच 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 फटका, लांबी कमी आणि एका मागोमाग आता जणू काही दृष्ट लागण्याचं काम झालं की काही, कारण की हा तिसरा फलंदाज इनॅट नंबर 4 वरती येणारा फलंदाज माघारी जाताना पाहायला मिळेल. राज ज्याने पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला उंची दिली, हवेने मात्र त्याला सांगितलं भाई पावर नाहीये तो कुछ नाहीये, आणि इथे त्याच्या हाती देखील काहीच लागलं नाहीये. दमखम दाखवला जरूर होता, रिस्क उचललं होतं, रन्स मिळाले नाहीयेत. स्कोर कार्ड मध्ये टोटल रन्स आहेत अद्यापपर्यंत 13 धावा. 3 बॉल इथून संपलेत या दुसऱ्या ओव्हर मध्ये, आणि त्यानंतर जर विचार केला गेला तर या 13 धावा आहेत. 9 चेंडूचा खेळ संपलाय, 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या पारीचा खेळ अनुभवत आहोत आणि पहिल्या पारीमध्ये अद्यापपर्यंत रोखलं गेलेलं धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. एका चौकार आणि षटकाराने हे खेळ चालणार नाही. सिंगल डबलला देखील तितकंच महत्व आहे, कारण की ज्या पद्धतीने विदाऊट लोकल ट्रेन मुंबई बंद होते, ज्याप्रमाणे लोकल ट्रेन लाईफ लाईन आहे मुंबई नगरीची, त्याच पद्धतीने सिंगल आणि डबल रन्स लाईफ लाईन आहे या क्रिकेट खेळाची. ही ओळखण्याची खऱ्या अर्थानं बाजू आहे आमच्या आशाताई शिंदे. आमच्या स्पर्धेमधून रजा घेत असताना वेळोवेळी आमच्या आयोजकांच्या पाठीमागे एक आधाराची साथ त्यांच्या माध्यमातून लाभते, आणि आवर्जून ऐरोलीवरून त्या उपस्थित झाल्या, त्यांचा देखील मी आभार मानेल. त्याचबरोबरीने उपस्थित होत आहेत सन्माननीय श्रीयुत जयरामजी ठाकरे साहेब उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. या आमदार चषकाचा थरार पाहण्यासाठी अनेक मान्यवरांची दर्दी प्रेक्षकांची आहे आज, आणि दर्दी प्रेक्षक वर्ग ते नसतात जे फक्त आपल्या गावाचा खेळ संपला की आपण घरी गेलो म्हणजे आपण दर्दी प्रेक्षक नाहीये, गावाचा खेळ पाहण्यासाठी आलोय. दर्दी प्रेक्षक ते असतात की कोणाचाही खेळ असू द्या परंतु खेळ पाहणार. खेळ काय सुरू आहे, गोलंदाजांची खऱ्या अर्थानं हवा जोरात सुटले की काय, एका मागोमाग एक विकेट, एका मागोमाग एक विकेट, विकेटचं नुकसान, पडती बाजू, आता सावरणार कोण, याकडे वळणार कोण. जाऊया मात्र डीजेकडे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. पैज लावायची तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकणार आहात, आणि जर हारला तर स्वतःचा अहंकार हारणार आहात. ज्या अहंकाराच्या पोटी सुरुवातीला येणाऱ्या फलंदाजाने आक्रमकता धारण केली आणि आता डगआउटच्या आश्रयाला बसतेत दुसऱ्यांवरती उमेदे लावून, आणि असा खेळ आहे मित्रांनो हा क्रिकेट. क्रिकेट 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 आणि याच क्रिकेटचे आपण वेडे आहोत. सगळ्यांचं स्वागत आहे.
कारण की अंतिम काही मॅचेस आहेत, यानंतर रासुका 16 इथे मात्र संपन्न होणार जरूर आहे, परंतु राहणार शिल्लक आहेत त्या आठवणी. स्कोर कार्ड मध्ये 2 ओव्हरची सांगता, 2 ओव्हर फेकल्यानंतर विकेट्स मिळाले बरेच, 16 धावा आणि त्याच सोबतीने विकेटचं नुकसान आहे 4. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा मिळाल्या, अगदी मोठ्या फटक्यांवरती अगदी निर्भर राहिले जणू काही, परंतु तिथे अपयशी ठरवलं गोलंदाजांनी. देवांश 11 रामवाडी टीम, देवांश 11 रामवाडी टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान खोनी संघ, ज्यांनी सकाळपासून केलेली अगदी मेहनत आपण पाहिली आहे, परंतु आज हम कल भी हीरो थे आज भी रहेंगे और हमें रहना ही हीरो है असं सांगताना जणू काही देवांश 11 रामवाडी संघ. गोलंदाजांची किमया आहे शेवटच्या ओव्हरसाठी. लवेश पहिला चेंडू गुडघ्यावरून बसून फेकून देण्याचा प्रयत्न, तिथे मात्र झोकवून कॅच पकडली आहे, आणखीन एक विकेटचं नुकसान. फुल्लर लेनचा चेंडू होता, क्षेत्र चुकीचं निवडलंय आणि तिथे विकेटचं नुकसान आहे, परंतु दक्षत काही अगदी खूप वेळ घेतला दक्षने येण्याकरिता. 5 चेंडू आहेत, या खेळाडूने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवेजच्या ओव्हर मध्ये अजून देखील जर विचार केला गेला तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, खूप उशिरा आलाय दक्षत. इनॅट नंबर आपण पाहू शकाल 7 क्रमांकावरती, 7 नंबर वरती आलाय तो, आणि आता खऱ्या अर्थाने साथ द्यावी लागणार आहे. क्रिकेटचा खेळ एका दोघांचा नाहीये मित्रांनो, इथे मैदानामध्ये एका जुटीने उतरावं लागतं. सोपं उदाहरण आहे, प्रत्येकाला शाळेमध्ये देखील एक गोष्ट सांगितली जात असेल, जिथे मात्र एका काडीला तोडण्यासाठी जास्त जोर आजमावा लागत नाही, तिथे मात्र एका बंडलला, काड्यांच्या बंडलला तोडण्यासाठी जास्त जोर आजमावा लागतो. असं बंडल बनावा लागेल. लवेश निघालाय, पहिला चेंडू स्टिअर केलाय, कव्हर्स कडे खेळण्याचा प्रयत्न आहे, इनफिल्डला चिरलं जरूर, 30 BCRच्या बाहेर चेंडू अगदी नजदीकच फील्ड केलाय, सिंगलने सुरुवात केली आहे. हाच तो दक्षत मित्रांनो, याचे देखील युट्यूब वरती बरेचसे फॉलोअर्स आहेत आणि क्रिकेट आणि एक संगीताचा खऱ्या अर्थाने बँडच्या माध्यमातून त्याने केलेला प्रचार अनेक वेळा पाहिले, आणि तो दक्षत सिंगोळे आज मैदानामध्ये उतरलाय, परंतु आता क्रिकेटच्या पटलावरती त्याला बॅट आहे, आता त्या काड्या वाजवायच्या नाहीयेत, इथे मात्र बॅट तळपायला पाहिजे त्याची, कारण कोणी संघाला धावांची आवश्यकता आहे. अतिरिक्त उसळे अपील कशासाठी मागितली जाते, परंतु पंचांनी अपील मान्य केली नाहीये, माघारी पाठवलंय. त्यासोबतीने डॉट बॉल देखील आलाय. 17 रन्स, लॉस ऑफ दी 5 विकेट्स, 5 विकेटचं नुकसान आहे. खूप डीप मधली फलंदाजी म्हणू शकाल आपण. योगेश आयस साकेरेंकडे दक्षत शिंगोळे आलाय आणि त्या सोबतीने रन्स 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 धावांची पुकार लगावली जाते डगआउट मधून. या धावांसाठीचा धावा धाव, पुढे चेंडू केलाय, यू मिस, आय डेफिनेटली हिट, आणि फर्निचर ब्लास्ट करण्याचं काम केलं या गोलंदाजाने. कार्ड मध्ये 17 धावा आहेत आणि 17चा खतरा अनेक वेळा अशुभ अंक देखील मानला जातोय. हा 17 नंबर आणि या 17 नंबर वरती कोणी संघाला बांधून ठेवण्याचं काम या लवेश गोलंदाजाचं. हा देखील भन्नाट वेग, त्यासोबतीनं डाऊन टू अर्थ राहिलाय. रामवाडी संघ चिल मुवमेंट मध्ये आहे, त्यांना माहित आहे धावा खूप कमी झाल्या आहेत आणि आक्रमकता धारण करण्याच्या मूड मध्ये आहे आणि तिथे चुका केल्या जात आहेत. स्कोर कार्ड अगदी स्टॉप झालंय, जिथून त्याला रिलीज करायचं होतं, थोडा मोमेंटम बनवायचं होतं आणि तिथून मात्र
पुढे पावली मोठी उचलली जाऊ शकत होती धावांसाठी, परंतु इथे रामोडी संघाच्या गोलंदाजाने प्रत्युत्तर देत आहेत. कारण की या घातक असणाऱ्या फलंदाजाच्या फळीला थांबवण्याचं काम, जोखमीचं काम केलं आहे. ते देखील अपील अपील अपील. भाई देखिए अंपायर्स पे दबाव, लेकिन अंपायर्स इतने चुस्त दुरुस्त है कि अंपायर्स ने बताया कि ये आपके अपील सराखों पे, विकेट का नुकसान. मॅच आहे ना खूप मजेशीर होणार आहे, खूप खूप रंगतदार होईल. कारण की कोणी टीमकडे असणारी गोलंदाजी कोणाला माहित नाहीये, परंतु अजून देखील धावा खूप कमी प्रमाणावरती आहेत. 17 धावा आहेत आणि त्यामध्ये दुविधेची जर भूमिका कोणती राहणार ती मात्र विकेटचं नुकसान. या अगोदरच्या दोन्ही ओव्हरमध्ये 2-2 विकेटचं नुकसान पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये 3 विकेट्स तब्बल लूज केले. टोटल पाहू शकाल आपण 7 विकेटचं नुकसान आहे. आणि त्यानंतर दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दर्शन आणि त्याच्या सोबतीनं स्ट्रायकर एन कडे दक्षत आहे. दक्षतला इथून माहित आहे किमान 10 ते 15 धावा लढाई करण्यासाठी, कारण की कोणी टीमने बऱ्याचशा मॅचेस मध्ये गोलंदाजी अगदी प्रभावी दाखवली आहे. पहिल्या चेंडूला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, ही दुधारी तलवार, परंतु त्यावरती कोणताही झाला नाही वार, केवळ ठरला फलंदाज बेईमान. कारण की ही बेईमानी आहे. सरळ चेंडूने अगदी घात केला गोलंदाजाचा, ही बेईमानी झाली त्याच्यासोबत. आणि बेईमानी दाखवण्यासाठी तो देखील आतुर झाला होता. क्रिकेटच्या पटलावरचा इतिहास आहे, तो जरूर आपण वाचूयात. शेवटच्या ओव्हरसाठी हितेश गोलंदाजी करण्याकरिता आलाय. पहिला चेंडू डॉट बॉल. रन्स रन्स खूप महत्वाचे आहेत. आता ना कदाचित या धावा अगदी दुष्काळग्रस्त भागामध्ये आपण गेलो, ज्याप्रमाणे पाण्याला किंमत देतात ना त्याप्रमाणे आता इथे दुष्काळ पडलाय धावांचा. खूप बाहेर चाललाय चेंडू. अंपायर्स वळालेत आणि सांगितलं अंपायर्स दोन्ही हात फैलावतेत, समांतर करतेत, ही शिक्षा आहे सांगत आहेत. आणि ही शिक्षा दुसऱ्याची फायद्याची खऱ्या अर्थानं भूमिका आहे. सिंगलच्या बरोबरीने 18 धावा. सन्माननीय श्री जितेंद्रजी भोईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेत. देवांश 11 रामोडी संघाला शुभेच्छा आल्या, परंतु विरोधकांनी ठोकला चौकार. 4 धावा. तिकडे सज्ज आहे. तिकडून आता रेखाताई ज्या विद्यमान सरपंचिका आहेत रामोडी ग्रामपंचायतीच्या, आणि त्यांच्या माध्यमातून प्राइज आहे. मॅच जर जिंकले रामोडी संघाचे खेळाडू तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज राहणार आहे. परंतु चौकार आलाय. दक्षतने सांगितलंय प्रत्युत्तर देण्याचं काम त्याचं सुरू आहे. स्कोर कार्ड मध्ये वाढ झाली आहे. धाव फलकामध्ये 22 अंक गाठलाय. पुढे केलाय, फ्लिक केलाय, स्टड ऑन द विकेट खेळले. आणि त्यानंतर पाहू शकाल लॉंग ऑनला चेंडू आहे. फेक डेंजर एनकडे अचूक फेक. महत्वाचा विकेट या मॅच मधला गमावलाय. धावचीटच्या स्वरूपामध्ये माघार घेतोय जरूर. माघार कोणाची आहे? ही माघार एका खेळाडूची नसते. या क्रुशल मुवमेंट मध्ये घेतली जाणारी माघार एखाद्या संघाची देखील असू शकते. असं काही चित्र आहे. अगोदर आपण जर पाहिलं गेलं तर 7 विकेटचं नुकसान आहे. प्रामुख्याची भूमिका, ज्याच्या कांद्यावरती धावांची जिम्मेदारी, आणि अशा खऱ्या अर्थाने एखाद्या घरातला करता धरता असतो ना त्याप्रमाणे जिम्मेदारी होती ना, त्याप्रमाणे जिम्मेदारी दक्षतेची. बंधू जरूर आहे त्याचा मैदानाच्या आतमध्ये. 8व्या क्रमांकाचा फलंदाज
बाद झालाय. 10व्या क्रमांकाचा फलंदाज भागेश मैदानामध्ये दाखल झालाय. 10 फलकामध्ये 22 आणि त्यानंतर ही सिंगल आणि प्लस रनआउटचा विकेट 23 धावा जमा झाल्यात जर्मन कोहली संघाच्या खात्यामध्ये. हाय व्होल्टेज होणारी मॅच आहे कारण की 24 बॉल अजून देखील येणं बाकी आहेत नेक्स्ट इनिंग मध्ये. दोन्ही टीम्स कडून पाठीराख्यांचा मोठा खऱ्या अर्थाने हातभार देखील पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचे पाठीराखे मजबूतपणे खंबीरपणे आपल्या खेळाडूंच्या मागे उभे राहिलेत. त्याच सोबतीने जर विचार केला ना तर आतुरतेने प्रेक्षक वर्ग देखील वाट पाहतो. यांच्यासाठी काही स्पेशल फायनल मॅच साठी प्राइज असू शकते. चेंडू सीमारेखेच्या बाहेर अडवण्यासाठी ते देखील आतुर असतात आणि अनेकशा टुर्नामेंट पाहिली आहेत. इथे कदाचित आमचा एखादा मान्यवर उठेल. मेगा फिनालेची मॅच अर्थातच फायनल मॅच साठी प्रेक्षक वर्गासाठी देखील इथे मांडियाई ठरू शकते. चालू मॅच कडे जाऊयात आपण. या ओव्हर मधले अजून देखील 3 बॉल रिमेनिंग आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा. लॉस ऑफ दी 8 विकेट. फुल्लरलेनचा चेंडू आहे. चेंडूला भिरकावलाय जरूर परंतु पाहावं लागेल शेवटच्या मोमेंटला चेंडू झालाय सीमा रेखा पार. वेळेला आलेला वेळेवरती मारलेला हा फलंदाज बागेचा षटकार. मनाच्या उंबरट्यावरती अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगून जाते सगळं काही चांगलं होणार आहे. हा देखील चेंडू चाललाय 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 चाललाय. हाईट फॅक्टर अधिक आहे. चेंडू मागे मिळणार आहे. सरळ अंपायर सांगितलंय पंजा खोललाय. 5 धावा. काय ना मी मगाशी देखील म्हणलं क्रिकेट 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 खेळ असा आहे. रंग बदलणारा सरडा आहे. पलवर में राजा तो पलवर में भिकारी. राजाला भिकारी करण्याचं काम भिकाऱ्याला राजा करण्याचं काम. आणि क्रिकेट मध्ये अस्तित्व निर्माण करायचंय. वेळोवेळी नशिबाची साथ. ही नशिबाची साथ मिळाली. 5 धावा मिळाल्या. 34 धावा टोटल स्कोर कार्ड मध्ये आहेत. 34 धावा. एखाद्याचा पायगुण देखील चांगला असतो. भागेशाला धावा येत नव्हत्या. रन आले. ब्रीडचा बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स. इथून अंपायर पुन्हा एकदा कळवत आहेत ओव्हर स्टेपिंग झाली आहे की क्रीजच्या बाहेर चेंडू. क्रीजच्या बाहेर चेंडू आहे. हेलिकॉप्टर अजून देखील अंपायरने सांगितलं आमचं हेलिकॉप्टर उडणार आहे परंतु फलंदाज हेलिकॉप्टर उडवण्याच्या पाठीमागे आहे कारण की त्याला माहिती आहे इथे मात्र मला संधी आहे. 35 धावा. एक्स्ट्रा रन्स मिळाले. एक्स्ट्रा रन्स अधिकच द्याल ना तर समोरच्याचा माज अधिक वाढणार आहे. आणि आता धावांचा खऱ्या अर्थानं जो एक टार्गेट सेट करायचा होता कोणी टीम साठी तो उभा झाला आहे. नेक्स्ट इनिंग मध्ये याच एक्स्ट्रा रन्स आपल्याला खऱ्या अर्थानं टोचणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आत्मविश्वास इतका देखील दाखवू नका. कॉन्फिडंट राहणं ही योग्य बाब आहे परंतु ओव्हर कॉन्फिडंट राहणं ही चुकीची बाब आहे. याकडे देखील लक्ष ठेवून काम करावं लागतं. अक्रॉस द लाईन अतिरिक्त गती इथे गोलंदाजाला मिळणार आहे आणि ते जर मनामध्ये विचार घेता हँड आय कोऑर्डिनेशन मी सकाळपासून सांगत चाललो इथे खूप महत्वाचं आहे आणि ते समीकरण चुकीचं ठरलं. भागेश याचं रन्स रोखले 35 अंकामध्ये. अचूक मारा इथे मात्र नतमस्तक व्हावं लागणार आहे. नतमस्तक केलं देखील. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. अंपायर्स आम्हाला कळवत आहेत की सिंगल मिळणार है. सिंगल के साथ जुड़ती हुई टोटल 37 रिमेनिंग रहेंगे. 24 बॉल 24 बॉल आणि आवश्यक आहे त्या 37 धावा. ही रंगतदार मॅच आहे. रफ अँड टफ मॅच आहे आणि सेकंड इनिंगचा थरार खूप खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्गाला एक आनंद देणारा थरार पाहायला मिळेल. आता गोलंदाजांची नाही तर फलंदाजांची देखील परीक्षा आहे कारण की धावा काही कमी नाहीयेत. पहिल्या ओव्हर मध्ये धावा 10 आल्या. 2 विकेटचं नुकसान. दुसऱ्या ओव्हर मध्ये 6 धावा 2 विकेटचं नुकसान. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहू शकाल केवळ सिंगल धाव दिली आणि शेवटच्या ओव्हर मध्ये 18 धावा अशा टोटल धावा जमा झाल्या. 36-37 धाव्यांची आवश्यकता. सन्माननीय
जयरामजी ठाकरे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान, स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. मी विनंती करेल प्रवीणजी प्रणीतजी मोरे यांना की आपण आपल्या हस्ते साहेबांचा सन्मान या आमच्या शृंखलेमध्ये करावा. आमदार चषकामध्ये चाललेला खऱ्या अर्थाने अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीचा चोवीस चेंडू आणि 37 धाब्यांचा पाठलाग सुरू होणार आहे. एका गोष्टीला आपण कितीही झालं तरी पकडू शकत नाही, अर्थातच ती वेळ आहे. कितना भी पकडो फिसलता जरूर आहे, हे वक्त साहब बदलता जरूर आहे. हा वेळ आहे आणि हा काळ आहे, हा कोणाच्या बाजून जाणार आहे त्यासाठी मात्र नेक्स्ट इनिंग मध्ये 24 बॉल वरती 37 धाब्यांचा पाठलाग मायक्रोफोन वरती मात्र येणार वकारे सर. रोहनजी पाटील येणार आहेत. 37 धाब्यांचा पाठलाग आहे, सोपं काही नाही मित्रांनो. क्रिकेट असू द्या, आयुष्य असू द्या, आयुष्यामध्ये देखील सोपं काही नाहीये. फक्त आणि फक्त हवी आहे मनामध्ये जिद्द आणि त्या जिद्दीच्या जोरावरती आज या क्रिकेटच्या पटलावरती दोन्ही गावांच्या नावासाठी स्वतःचं नाव जितकं महत्वाचं आहे तितकंच आपलं एखाद्या खऱ्या अर्थानं गावाचं नाव महत्वाकांक्षा देत राहतं. आणि आज या गावाच्या नावासाठी रामवाडी गावाच्या नावासाठी दोन्ही फलंदाज झालेत 37 धाब्यांचा पाठलाग करण्याकरिता आणि कोणी गावाची अस्मिता रोखण्यासाठी इथून पुढे प्रवास सुरू करणारे 4 गोलंदाज. अर्थातच एक बेनिफिट जरूर असणार आहे. या अगोदर दक्षत या शृंखलेमध्ये जॉईन नव्हता. एक गोलंदाज चांगल्या पद्धतीने जी कामगिरी करणारा गोलंदाज आहे अर्थातच दक्षत शिंगोळे मिळालाय, परंतु या 37 धावा रोखल्या जाणार की मिळवल्या जाणार यासाठी तरार ऐकण्यासाठी रोहन पाटील सज्ज झालेत कॉम्बॉक्स मधून. मॅच ऑन. हॅलो, धन्यवाद सिद्धेश. वळूया सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती एकंदर धावांचा पाठलाग करायचा आहे तो 37 धावांचा. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला शुभारंभ होईल. 2 फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. फलंदाज करण कासार आणि लविश. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय. अगदीच जर आपण पाहिलं तर एकच धाव जोडली जाईल आणि इथून मात्र अकाउंट ओपन होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या अंकावर. आणि अगदीच अनिकेत शिलार यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे आणि ती सूचना काय आहे ती थोड्याच वेळामध्ये आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. 37 या लक्ष्याचा पाठलाग करताना जर आपण पाहिलं तर एकंदर 8 फलंदाजांना इथून मात्र कामगिरी करावी लागली 37 धावा जमवण्याकरता. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय, निघून चाललाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती 2 या अंकावरती. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावसंख्या जी समाधानकारक आवश्यक हवी होती ती मात्र उभी करण्यामध्ये जर्मन कोणी संघाला जरूर यश मिळालंय असं म्हणायला हरकत नाही. कारण की सकाळच्या सत्रापासून हा संघ बॅक टू बॅक जे ऍक्शन मध्ये खेळतोय आणि ती ऍक्शन जर आपण पाहिली तर अगदीच थोडीशी दमछाक झालेली जरूर पाहायला मिळते असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एका धावेच्या मदतीनं 3 या अंकावर.
दरम्यान रामवाडी संघाकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. विश्वनाथजी मोरे यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर याच मैदानावरती 2 दिवस फ्री एंट्री टुर्नामेंट होणार आहे. अनिकेत शेलार यांचा पुन्हा एकदा शो आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त आमंत्रित संघ असणार आहे अशी सूचना अनिकेत शेलार यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि अगदीच मात्र मैदान जर आपण पाहिलं तर खूप बिझी राहणार आहे, व्यस्त राहणार आहे. शिवछत्रपती स्पोर्ट्स लामच नगरीचं हे मैदान. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 3 या अंकावर. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं घरंगळत चेंडू मात्र निघून चाललाय. अगदीच जर आपण पाहिलं तर भाग मिल्का भाग अखेर चेंडूला अडवलं गेलंय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, पण मात्र नाही, रोखून धरलंय. कारण की 37 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती फक्त आणि फक्त 5 या अंकावर. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र भन्नाट वेग, निघून चाललाय चेंडू, निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 5 या अंकावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर महत्वाची कामगिरी इथून मात्र बजावलेली आहे. गोलंदाज अतिशय चिवट गोलंदाजी म्हणावी लागेल, पण फलंदाज अद्यापही एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल देवांश 11 रामवाडी संघाकरिता. कारण की 5 धावा फलकावरती आहेत. 37 लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. कोणी संघ बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. अजूनही ग्रँड फिनाले, मेगा फिनाले आपल्याला खेळवायची आहे. आणि आयोजकांचा प्रयत्न आहे की मेगा फिनाले सुद्धा ही 4 षटकांचीच व्हावी. 5:15 वाजलेले आहेत आणि येत्या 10 मिनिटांमध्ये हा सामना संपणं हा निश्चितच अत्यावश्यक असेल. तरच फायनल मॅच ग्रँड फिनाले ही 5 षटकांची, सॉरी, ही 4 षटकांची आपल्याला पाहायला मिळू शकते. जितू भोईर यांच्या वतीने देवांश 11 रामवाडी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. वळूया सामन्याकडे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. दक्षत शिंगोळे खूप उशिराने जरूर दाखल झालाय, पण कामगिरी महत्वाची आहे. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे विकेट्स मिळवणं हे खूप मोठं काम असेल दक्षत करता. हे खूप आव्हान असेल. यावेळेस मात्र पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, पण अगदीच चेंडू हाताळण्यापूर्वीच दक्षत आपल्या या पावलांमध्ये चूक झाली होती. तीच पावलं सावरण्याचं काम त्याने केलं आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती 15 ते 20 पावलांचा रनअप. राईट आर्मवरती विकेटचा मारा. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल गोलंदाज दक्षत शिंगोळे. यावेळेस मात्र फटका बसलाय. चेंडू हवेत आणि पहिल्या विकेटचं पतन. देवांश 11 रामवाडी संघाला पहिला हादरा बसतोय. फलंदाज आपण पाहतोय बडी मछली जाल में फसी हुई, ती मात्र करण याच्या रूपामध्ये. तर करण कासार याला आपण बाद होताना पाहिलं. धावसंख्या आहे फलकावरती 5 धावा, 17 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान आहे. चला सामन्याला त्वरित सुरुवात करा. खूप अतिरिक्त वेळ खर्च होतोय. पंच गणेश पाटील सर, आपण सुद्धा वेळेच्या बाबतीत वॉर्न करा. आयोजकांची सूचना आहे
तीच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. नवीन फलंदाज दिशांत फलंदाजी करता आलाय आणि कालच्या दिवसामध्ये जबाबदारीचा खेळ दिशांत याच्या माध्यमातून आपण पाहिला आणि तोच खेळ पुन्हा एकदा त्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पोल निघून चाललाय. चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एकच धाव जोडली जाईल. एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. जिंकण्याकरता 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित 16 चेंडूंमध्ये थोडासा वेळ काढूपणा आपण जरूर पाहतोय, कारण की दोन्ही संघांना माहिती आहे या सामन्याचं महत्व काय आहे. फायनलचं तिकीट मिळवण्याकरता देवांश 11 रामवाडी संघ आणि जयहनुमान खोनी संघ ही तिकिटाच्या शर्यतीत आहेत. पण कोणत्या संघाला फायनलचं तिकीट मिळेल याचं उत्तर मात्र चौथ्या षटकामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 6 या अंकावरती आपण पाहतोय. इथून मात्र 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय पुन्हा एकदा दक्षत शिंगोळे बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज तयार, विनू मंकड यांची आठवण करून देणारी महत्वपूर्ण विकेट. दिशांत याला माघारी परतावं लागेल. इट्स अ गेम स्ट्रॅटेजी, इट्स अ इंटेलिजन्सी, बुद्धिमत्तेचा वापर केला गेलाय आणि अगदीच विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज दिशांत निराश पावलांनी डगआउटच्या आश्रयाला जातोय आणि अगदीच ज्याच्याकडून अपेक्षा होती एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळेल, पण तोच फलंदाज डगआउटच्या आश्रयाला जाताना. धावसंख्या आहे फलकावरती 6 या अंकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू निघून चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, सीमा पार, नशिबाचा चौकार. धावसंख्या फलकावरती 10 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. जिंकण्याकरता अजूनही 27 धावांचं लक्ष समोर आहे. नवीन फलंदाज राज याला आपण पाहतोय. लवेश बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फसवा चेंडू, गती परिवर्तन, पण क्षेत्ररक्षक नाहीये. प्रमोद शिंगे चेंडूवरती झेपावतोय. तत्पूर्वी चेंडूची फेकी केली जाते आणि धावा मिळतायत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते. फलकावरती आपण पाहतोय एकंदर 12 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती इथून मात्र पाहायला मिळते. या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल. गोलंदाज ऑन बॉलिंग ट्रॅक वरती दक्षत शिंगोळे. महत्वपूर्ण जबाबदारी हाताळायची आहे. गोलंदाज तयार. निर्धाव चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा रोख रकमेची बरसात केली जाईल. तत्पूर्वी सामन्याचं समीकरण कसं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि जिंकण्याकरता अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 12 चेंडू 25 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी शशिकांत शिंगोळे यांच्या वतीने रोख रकमेचं पारितोषिक आमच्यापर्यंत जाहीर करण्यात आलंय. ते म्हणजे विकेट हॅट्रिक करिता
कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं आपण पाहतोय शशिकांत शिंगोळे यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय सौरभ चव्हाण आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. एकंदर 12 धावा 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 27 धावांची गरज आहे. हिम्मतवाला कमी कशाची नाही र त्याला असा लामच योगावाला कमी कशाची नाही र त्याला त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र. धन्यवाद. थँक्यू सो मच. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल राईट आर्मवरती विकेटचा मारा. गोलंदाज राजकुमार बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. विकेट हॅट्रिक केली तर शशिकांत शिंगोळे 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. घर उघडं ठेवलं तर चोरी होते आणि विकेटची चोरी पाहायला मिळते गोलंदाज राज याच्या माध्यमातून. आमचा हिम्मतवाला कमी कशाची नाही र त्याला असा लामच योगावाला कमी कशाची नाही र त्याला त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र त्याच्या नावात दम हाय र. दरम्यान अनिकेत शेलार यांच्या वतीने आमच्यापर्यंत माहिती पोहोचते याच मैदानावरती 2 दिवस फ्री एंट्री टुर्नामेंट आहे आणि आमंत्रित संघाला प्रवेश असणार आहे. ती तारीख नंतर डिक्लेअर केली जाईल याची नोंद घ्या. फ्री एंट्री टुर्नामेंट पुन्हा एकदा सांगतोय फ्री एंट्री टुर्नामेंट अनिकेत शेलार यांच्या वतीने. अनिकेत शेलार शो पुन्हा एकदा पाहायला मिळेल 2 दिवस याच मैदानावरती. वळूया पुन्हा एकदा 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र अतिरिक्त बाउन्स पद्धतीने चेंडूची हाताळणी व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून वाचण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथून मात्र हा वाचण्याचा प्रयत्न योग्य नसेल असंच म्हणावं लागेल. कारण की जर आपण पाहिलं तर महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. बाउन्स पद्धतीने अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय. नाकाच्या जवळून सुगंध देऊन चाललाय चेंडू. निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूच्या अखेर नंतर 13 धावा फलकावरती पाहायला मिळतात. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2. एक वाईट पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. भन्नाट वेग गुड पीस ऑफ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान संपतजी चव्हाण यांचं आगमन होत आहे. आपण पाहू शकता मंद पावलांनी मंचावरती विराजमान होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये कोयना पुनर्वसाहत मराठा महासंघ सन्माननीय सल्लागार आपण पाहतोय संपतजी चव्हाण. एक लाडकं व्यक्तिमत्व. रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं पद त्यांच्याकडे भूषावं आहे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 14 या अंकावरती आणि इथून मात्र सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न राज यांनी ज्या पद्धतीने केलाय अतिशय दक्ष पद्धतीने आणि बुद्धिमान पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मिस्टर राज याची. वेळ काढू पुन्हा संधी साधू पणे इथून मात्र पाहायला मिळते. चेंडूंचा खेळ झालाय. एकंदर 4. यावेळेस मात्र फटका फसलाय जरूर पण क्षेत्र असं निवडलंय की जिथे मात्र क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू निघून चाललाय. नशिबाचा चौकार. 4 धावा आपण पाहतोय.
संख्या जाऊन पोहोचली फलकावरती चौकाराच्या मदतीनं 18 या अंकावरती जिंकण्याकरता अजूनही 19 धावांची आवश्यकता उर्वरित 7 चेंडूंमध्ये. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर संध्याकाळचं सत्र आहे, इरादे स्पष्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता पण अगदीच एकच धाव आणि आता मात्र चित्र स्पष्ट होईल ते म्हणजे 6 चेंडू आणि जिंकण्याकरता एकंदर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 धावांची गरज आहे. दरम्यान विश्वासजी शिंदे यांचं आगमन होत आहे. जे पालकने पोलीस स्टेशनचे सन्मान्य अधिकारी आहेत आपण पाहतोय विश्वासजी शिंदे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सदरक्षण नायक खलनिग्रहण आहे एक वाक्य आपण पाहतो आणि अगदीच या वाक्याला अनुसरून जे कार्य सुरू आहे विश्वासजी शिंदे साहेबांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आमदार चषक 2024 मध्ये साहेब आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. हिम्मतवाला कमी कशाची नाही र त्याला, असा लांबच योगावाला कमी कशाची नाही र त्याला. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो. वळूया सामन्याकडे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे 18. कोणी संघ तुमच्या मनमर्जीप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी घडल्यात पण अजूनही वेळ मात्र खूप खर्ची होतोय, याकडे आपण लक्ष द्या. 6 चेंडू हाताळायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्वान पथक आणि अगदीच नेहमीच आम्हाला आठवण येते BRPL 2 सीझनची. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉग आहे, बाहेर मात्र फॉक्स सुरू आहे आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. वारंवार टीम मीटिंग आपण घेऊ नका. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत मेजर विश्वासजी शिंदे यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय संपतजी चव्हाण जे कोयना पुनर्वसात मराठा महासंघाचे सन्मान्य सल्लागार आहेत, ज्यांच्याकडे पदभूषाव आहे, जे ठाणे पालघर जिल्ह्याचं आणि रायगड जिल्ह्याचं. मी त्यांना विनंती करतोय आपण विश्वासजी शिंदे साहेब मेजर यांचं आपण स्वागत आणि सन्मान करावा. निर्धाव चेंडूची हाताळणी आणि या मॅच वरची पकड जी आहे ती मात्र आता मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय. आतिश चला प्लीज घाई करा आतिश. फायनल सामना सुद्धा कदाचित षटकांची कपातच करावी लागेल, पर्याय नसेल. 5:30 वाजलेले आहेत. गोलंदाज तयार. निर्धाव चेंडू डॉट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती स्थिरावली फक्त आणि फक्त 19 या अंकावरती. पथ्यावर पडणारी गोष्ट कोणती? शेवटच्या षटकामध्ये ज्या 11 धावा खर्च केल्या गेल्या याच धावा या पथ्यावरती पडताना आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज हितेश याने क्लीन बॉल, दांडी गुल, विकेटचं पतन, बिग ब्लो.
धन्यवाद, थँक्यू सो मच. बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. आणि अगदीच 2 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे आणि अगदीच फायनलचं तिकीट आणि फायनलचं द्वार उघडण्याकरता सज्ज आहे तो संघ आपण पाहतोय, जय हनुमान खोणी संघ. औपचारिकता शिल्लक आहे असंच म्हणावं लागेल. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला कव्हरच्या क्षेत्रात निघून चाललाय. प्रमोद शिंगे प्रयत्न करतोय पण अखेर त्याच्या हातामध्ये मात्र चेंडू काही लागलेला नाहीये. तत्पूर्वी कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये आणि आता मात्र औपचारिकता. आईगावदेवी वाघिवली संघाचे कॅप्टन आपण मुख्य मंच समोर यायचंय. कॅप्टन फक्त या विना विलंब. फायनल मॅचचा टॉस आपण मुख्य मंच समोरच करणार आहोत. यावेळेस मात्र विजयावर शिक्कामोर्तब करतोय